तळघरात ओलसर थंडावा पसरला होता. भिंतींवरून पाणी झिरपत होते आणि मातीचा कुचका वास हवेमध्ये मिसळला होता. वर कुठेतरी लाकडी दरवाजा हलकासा किरकिरला आणि त्या आवाजाने तो माणूस दचकला. तो तिथे उभा होता, थरथरत. त्याचे पाय मातीमध्ये अर्धवट रुतलेले. श्वास धापा टाकत होता. कपाळावरून घाम ओघळत होता, जरी हवेमध्ये थंडी होती. तळघरात फक्त एक लुकलुकणारा कंदील होता आणि त्याच्या पिवळसर प्रकाशात भिंतींवर विचित्र सावल्या हलत होत्या. कोण आहे तिथे? त्याने कुजबुजत विचारलं. उत्तर नव्हतं. फक्त पाण्याचा थेंब पडण्याचा आवाज, टप टप. त्याची नजर तळघराच्या एका काळोख्या कोपऱ्याकडे गेली. तिथं प्रकाश पोचत नव्हता. जणू अंधार जाड झाला होता. अचानक त्या अंधारात काहीतरी हललं. तो माणूस मागे सरकला. पाठीमागे दगडी भिंत लागली. कोण आहे? आता त्याचा आवाज फुटला होता. त्या कोपऱ्यातून एक सळसळ ऐकू आली. जमिनीवर काहीतरी ओढलं जात असल्याचा आवाज. सुरुवातीला सावली दिसली, लांब वेटोळ घेतलेली. मग त्या सावलीतून हळूहळू एक आकार बाहेर आला. वरचा भाग माणसासारखा. पांढरट चेहरा, खोल गेलेले डोळे, ओठांवर एक मंद थंड स्मित आणि कमरेखालून सर्पाचा देह. जाड काळसर, हिरवट खवले, जमिनीवरून सरकत पुढे येणारा. तो होता अर्धनाग, भुजंग. त्याचे डोळे त्या थरथरणाऱ्या माणसावर रोखलेले. पळशील कुठं? आवाज शांत होता, भीतीदायक शांत. तो माणूस किंचाळण्याचा प्रयत्न करू लागला, पण आवाज बाहेर पडला नाही. भुजंग जवळ येत राहिला. त्याचा सर्पदेह मातीवर घासत होता. हवेत एक तीक्ष्ण कडवट वास पसरला. 6 महिने झाले. भुजंग पुटपुटला. आता वेळ आली. त्या माणसाने धडपडत मागे सरकायचा प्रयत्न केला. हातातला कंदील खाली पडला. प्रकाश विझला. तळघर पूर्ण काळोखात बुडालं. क्षणभर शांतता पसरली आणि मग एक कर्कश किंकाळी. ती वरच्या वाड्याच्या भिंतीवर आदळली, पण गावापर्यंत पोचली नाही. कारण भोरवाडीला अशा किंकाळ्यांची सवय झाली होती. तळघर पुन्हा शांत झालं. अंधारात फक्त एक हलकासा फुतकार ऐकू येत राहिला. डोंगरांच्या कुशीत लपलेलं ते छोटंसं गाव. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने जाग येणारे, दुपारी बैलांच्या घंटांनी गाजणारे आणि संध्याकाळ होताच स्वतःला घरात कोंडून घेणारे. गावाचं नाव होतं भोरवाडी. नाव शांत, पण हवेत मात्र नेहमी काहीतरी दडलेलं असायचं. गावाच्या टोकाला एक जुना वाडा उभा होता. काळ्या दगडांचा, उंच कमानीचा, तुटक्या खिडक्यांचा. पावसाळ्यात त्याच्या भिंतींवर शेवाळं चढायचं आणि उन्हाळ्यात तो आणखीन काळवंडलेला दिसायचा. त्या वाड्याकडे कोणी सरळ डोळ्यांनी बघायचीही हिंमत करायचं नाही, कारण तिथे राहत होता एक माणूस. किंवा गावकऱ्यांच्या मते तो माणूसच नव्हता. गावाने त्याला नाव दिलं होतं भुजंग. त्याचं खरं नाव कुणाला ठाऊक नव्हतं. तो कुठून आला, कधी आला, याचं उत्तरही कुणाकडे नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं की तो वाड्यात एकटाच राहत होता आणि दर 6 महिन्यांनी 2 नवीन माणसं त्याच्या वाड्यावर कामाला येत असत आणि मग अचानक गायब होत असत. अरे, गेल्या वर्षीचे ते दोघं कुठे गेले? एकदा चहाच्या टपरीवर गण्या विचारत होता. ठाव नाही रे, काम संपलं म्हणे त्यांचं. पण अचानक गायब झाले एवढं खरं, राम्या चहा ढवळत म्हणाला. म्हणूनच म्हणतो, तिकडं वाड्याकडे जाऊ नका. तो भुजंग साधा माणूस नाही. हे सगळं कुजबुजत असतानाच एक जीप गावामध्ये शिरली. धुळीचा लोट उडवत ती थेट चौकात थांबली. त्यातून उतरला एक तरुण, उंच, सडपातळ, खांद्यावर बॅग, डोळ्यात उत्सुकता. तो होता आदित्य, शहरातून आलेला. सरकारी सर्वेक्षणाचं काम घेऊन तो भोरवाडीमध्ये 2-3 महिन्यांसाठी आला होता. सरपंच भीमराव पाटील स्वतः पुढे आले. या साहेब, भोरवाडीत स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. 2-3 महिने इथेच मुक्काम असेल आता माझा, आदित्य हसत म्हणाला. काही हरकत नाही.
आपलंच गाव समजा. पण एक सांगतो. काय? सरपंच थोडं थांबले. आसपास कोणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेतली. गावाच्या टोकाला जो वाडा दिसतो ना, तिकडे जाऊ नका. आदित्य हसला. का हो? काही ऐतिहासिक जागा आहे का ती? सरपंचाच्या चेहऱ्यावर हसू आलं नाही. ऐतिहासिक नाही, पण भयानक आहे. त्या संध्याकाळी आदित्यची शाळेजवळच्या रिकाम्या घरात राहायची व्यवस्था केली गेली. गाव साधं, माणसं साधी. दिवस भरभर जात होते. तो मोजमापं घेत होता, कागदपत्र भरत होता, शेतात फिरत होता. लोक त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होते. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. सूर्य मावळला की गाव बदलायचं. 6 वाजले की दुकानं बंद. 7 वाजले की रस्ते ओस. 8 वाजता तर सगळं गाव जणू श्वास रोखून बसायचं. एका रात्री तो बाहेर फेरफटका मारायला निघाला. आकाश ढगांनी भरलेलं, वारा थंड. दूरवर काळोखात तो वाडा दिसत होता. तेवढ्यात मागून आवाज आला. साहेब, कुठं चाललात? तो गण्या होता. जरा फेरफटका मारायला आलो बाहेर. तिकडे जाऊ नका, वाड्याकडं. का रे, एवढं काय आहे तिथं? गण्या जवळ आला. हळू आवाजात म्हणाला, तिथं भुजंग राहतो. म्हणजे? गण्या आजूबाजूला पाहून हळू आवाजात म्हणाला, गावातला एकही माणूस त्या वाड्यावर काम करत नाही. का? तो घेतच नाही. दर 6 महिन्यांनी बाहेरून 2 माणसं आणतो. कुठून आणतो, कोण असतात, काहीच माहीत नाही. पण काम संपलं की ती माणसं गायब होतात. मग कुणी विचारत नाही? आदित्यानं विचारलं. कोण विचारणार? ती गावातली नसतात. त्यांचा कोणी इथं शोधायला येतच नाही. आदित्य थोडा विचारात पडला. म्हणजे गावातलं कोणीही त्याच्याजवळ काम करत नाही? नाही साहेब, आमच्यातला कोणीच नाही. आणि तो पण गावातल्याला जवळ करत नाही. जणू काही त्याला बाहेरच्यांशीच काहीतरी काम असतं. आदित्यच्या मनात संशयाची ठिणगी पडली. पण तो अजूनही सगळं अंधश्रद्धा समजत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी तो शेतात मोजमाप घेत होता. अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी मागून बघतंय. तो वळला. थोड्या अंतरावर एक उंच, सडपातळ माणूस उभा होता. पांढरा झब्बा, काळी दाढी, डोळे खोल आणि स्थिर. तुम्ही नवीन आहात बहुतेक. त्याचा आवाज शांत होता. हो. कामानिमित्त आलात? हो, सर्वेक्षण आहे. तो हलकसा हसला आणि म्हणाला, चांगलंय चांगलंय. गाव बदलते म्हणजे? हो, थोडंफार. कधी या वाड्यावर, चहा पिऊ, गप्पा मारू. आदित्यने प्रथमच त्याला जवळून पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी विचित्र होतं. राग नव्हता, पण ऊबही नव्हती. जणू काहीतरी मोजत होता. आदित्य म्हणाला, येईन, नक्की येईन. तो मान हलवत निघून गेला. संध्याकाळी आदित्यने सरपंचांना सांगितलं, आज वाड्याच्या मालकाशी भेट झाली माझी. हे ऐकून सरपंचांचा चेहरा फटकन बदलला. भेटला तुम्हाला? हो, त्याने बोलावले मला चहाला. सरपंचांनी दीर्घ श्वास घेतला. साहेब, सावध राहा. जाऊ नका त्या वाड्यावर. का? तो तर अगदी सामान्य वाटला मला. सामान्य? अहो, दर 6 महिन्यांनी 2 माणसं येतात त्याच्याकडं आणि मग गायब होतात. कोणी परत येत नाही. हा योगायोग आहे का? आदित्य काही बोलला नाही. त्या रात्री त्याला झोप लागेना. वाऱ्याचा आवाज खिडकीतून आत येत होता. दूरवर कुत्र्यांचं भुंकणं आणि त्याच्या मनात फिरत होती ती खोल डोळ्यांची नजर. आदित्य घाबरणाऱ्यातला नव्हता. गावातल्या लोकांच्या जुन्या समजुती असतील. माणूस काय तसा वाईट दिसत नाही. जाऊन भेटूया एकदा, असा विचार करत तो झोपी गेला. 2 दिवसांनी तो वाड्याकडे गेला. वाड्याचा मोठा दरवाजा किरकिरत उघडला. आत अंगण स्वच्छ होतं, पण हवेत विचित्र थंडावा. 2 माणसं काम करत होती. भिंती रंगवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. पण त्याला पाहून त्यांनी कसलीही तसदी घेतली नाही. भुजंग पुढे आला. या, वाट पाहत होतो मी. त्यानंतर चहा आला, गप्पा सुरू झाल्या. ही 2 माणसं कोण? आदित्यने विचारलं. हे दोघं, हनुमंत आणि तानाजी.
नावं जिगरबाज आहेत की नाही? भुजंग हसत म्हणाला. कामासाठी असतात दोघे इथं, वाड्यावर. माणूस जगतो कशासाठी माहीत आहे? भुजंगने अचानक विचारले. कशासाठी? अहो, जगण्यासाठी. पुन्हा ते कडवट हास्य. पण काहींचं जगणं इतरांच्या जीवनावर अवलंबून असतं. आदित्य त्याचं बोलणं हसून टाळू पाहत होता, पण त्याच्या अंगावर काटा आला. त्या क्षणी त्याला जाणवलं, या वाड्यात काहीतरी आहे, काहीतरी जे शब्दात मावत नाही. आणि त्याला अजून माहीत नव्हतं की काही दिवसातच तो स्वतः त्या सावलीच्या जाळ्यात अडकणार होता. रात्री गावावर पुन्हा शांतता पसरली, पण त्या शांततेखाली काहीतरी हलत होतं. वाड्याच्या तळघरात अंधारात जणू दोन सावल्या कुजबुजत होत्या आणि भुजंगच्या ओठांवर मंद स्मित उमटलं होतं. वेळ जवळ आली आहे. बोरवाडीत त्या रात्री वारा जरा जास्तच सुटला होता. ढग दाटून आले होते, पण पाऊस पडत नव्हता. हवेत काहीतरी दडलेलं होतं. कुत्री कारण नसताना भुंकत होती आणि गावाच्या टोकाला उभा असलेला वाडा काळोखात आणखीन गडद दिसत होता. सकाळी चौकात कुजबूज सुरू झाली. अरे, उठलात का? वाड्यावरचे दोघं दिसत नाही म्हणे. काय? दिसत नाहीत? कालच तर रंकाम करत होते. सकाळपासून दरवाजा बंद आहे. आत कसली बी हालचाल नाही. आदित्य कागदपत्र घेऊन बाहेर पडत होता, तेव्हा गण्याने धावत येऊन त्याला सांगितलं. साहेब, पुन्हा झालं. काय झालं? वाड्यावरचे दोघं गायब झाले. आदित्यच्या हृदयात धस झालं. 2 दिवसांपूर्वीच त्याने त्या 2 गरीब माणसांना पाहिलं होतं. त्याने काही विचार केला आणि तो लगेच वाड्याकडे निघाला. गावकरी दूर उभे राहून बघत होते, पण कुणी पुढे जायला तयार नव्हतं. मोठा दरवाजा अर्धवट उघडा होता. अंगण शांत होतं. रंगकामासाठी वापरलेली बादली तशीच पडली होती. भिंतीवर ओला रंग अजून वाळला नव्हता. जणू काम अर्धवट सोडून कोणीतरी अचानक उठून गेले होते. मालक आहेत का? आदित्यने विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही. तो आत गेला. हवेत गार थंडावा होता. घरात नेहमीसारखी स्वच्छता, पण कसलाही आवाज नव्हता. तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेला. काहीच नव्हतं. तेवढ्यात मागून आवाज आला. काय शोधताय? आदित्य वळला. भुजंग दारात उभा होता. त्याचा चेहरा निर्विकार होता. ते दोघं कामगार गेले. कुठे गेले? अहो, काम संपलं. गेले आपल्या वाटेनं. आदित्य त्याच्या डोळ्यात बघत होता. त्या डोळ्यांमध्ये हलकंसं स्मित होतं, पण काहीच भावना नव्हती. रात्री? हो. काही लोकांना रात्र आवडते. हो, म्हणजे रात्रीचा प्रवास आवडतो हो. त्या उत्तरात काहीतरी विचित्र होतं, पण ठोस काहीच नव्हतं. गावात परतल्यावर सरपंचांनी त्याला बाजूला नेलं. पाहिलंत? हो, पण काही पुरावाच नाहीये. पुरावा? साहेब, दर 6 महिन्यांनी हेच होतंय. बाहेरून 2 माणसं येतात आणि मग अचानक नाहीसे होतात. आम्ही फक्त बघत बसायचं. आणि पोलिसांचं काय? अहो, काय सांगणार? त्यांची नावं गावं काही ठाव नसते. कागदपत्र नाही, काहीच नाही. जणू ती माणसं अस्तित्वातच नव्हती. कसली कंप्लेंट करणार आणि काय? सरपंच म्हणाले. त्या रात्री आदित्यला झोप लागेना. मनात विचारांचा भडीमार चालू होता. जर हे सगळं खरं असेल, तर भुजंग नेमकं करतो तरी काय? आणि कशासाठी? दुसऱ्या दिवशी दुपारी भुजंग स्वतः आदित्यच्या राहत्या घरी आला. थोडं चालायला येतं का? तो शांतपणे म्हणाला. आदित्य थोडा थांबला, पण त्याने होकार दिला. दोघं वाड्याकडे चालत गेले. रस्त्यात भुजंग बोलत राहिला. गाव बदलले. रस्ते होतील. लोक येतील जातील. हो. बाहेरची माणसं येणं चांगलं असतंय. नवीन ऊर्जा येते. तुम्हाला म्हणायचं काय? आदित्यने विचारले. भुजंग थांबला. त्याने आदित्यकडे पाहिले.
काही लोक जगतात, काही लोक फक्त जगण्यासाठी वापरली जातात. त्या शब्दांनी आदित्यच्या पाठीवर शिरशिरी उठली, पण मनात सुरू झालेलं वादळ त्याला आता या प्रकरणाच्या मुळाशी नेणारं होतं. दोघे चालत वाड्यावर गेले. वाड्यात पोचल्यावर भुजंगने त्याला वरच्या मजल्यावर नेलं. एका मोठ्या खोलीत ते दोघे बसले. भिंतींवर जुन्या काळातील चित्र होती. काही चेहरे पुसट झालेले. हे सगळे कोण आहेत? आदित्यने विचारलं. काही नाही हो, सगळ्या आठवणी, भुजंग म्हणाला. तेवढ्यात आदित्यचं लक्ष खाली एका कोपऱ्याकडे गेलं. जमिनीवर हलकासा लालसर डाग. तो रंगाचा नव्हता, ताजा नव्हता, पण पूर्णपणे पुसलेलाही नव्हता. काय बघताय? भुजंगचा आवाज अचानक कडक झाला. काही नाही. भुजंग पुन्हा शांत झाला आणि म्हणाला, तुम्ही हुशार आहात. गावातले नाहीये, शहरातले आहात. विचार करता. मला आवडतं असं. कशासाठी? आदित्यने विचारलं. मदत लागेल कधीतरी. शहरातून बरीच लोक ओळखीची असतील ना. काम शोधणारे, गरीब, एकटे. आदित्यच्या मनात ठिणगी पेटली. हा मला काय सुचवतोय? तो काही उत्तर न देता खाली उतरला. वाड्याच्या एका कोपऱ्यात त्याला एक अरुंद जिना दिसला. खाली उतरायचा. दरवाजा अर्धवट उघडा. आतून थंड हवा येत होती. तो दरवाजा? खाली काय आहे? आदित्यने विचारलं. भुजंगने क्षणभर त्याच्याकडे बघितलं. तळघर आहे, जुनं. काही नाही तिथं. पण त्याच्या आवाजात पहिल्यांदाच हलकी अस्वस्थता होती. त्या संध्याकाळी गावात परतल्यावर आदित्यने सरपंचांना सांगितलं. तो मला शहरातून लोक आणायला सुचवत होता. सरपंचांचा चेहरा फटकन पांढरा झाला. म्हणजे तो तुमचा वापर करणार आहे? आदित्य शांत झाला. त्या रात्री उशिरा त्याला झोपेतून जाग आली. कोणीतरी त्याच्या घराबाहेरून हळूच चालत गेल्यासारखं वाटलं. तो उठून खिडकीतून बाहेर पाहू लागला. दूर वाड्याच्या दिशेने एक सावली हलताना दिसली आणि त्याला जाणवलं की त्याच्यावर लक्ष ठेवलं जातंय. खूप दूर वाड्याच्या तळघरात अंधारात काहीतरी ओलं चमकत होतं आणि भुजंग स्वतःशीच पुटपुटत होता. वेळ आली की तोच आणेल पुढचे 2. त्या रात्री आदित्यला अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटले की त्याला तळघराचा तो अर्धवट उघडा दरवाजा आठवत होता. भुजंगचा आवाज, त्याचं शांत हसू आणि शहरातून लोक आणा हे शब्द कानामध्ये घुमत होते. काहीतरी आहे तिथं आणि ते उघड न केल्याशिवाय मला चैन पडणार नाही, त्याने ठरवलं. दुसऱ्या दिवशी दिवसभर तो काम करत राहिला, पण मनामध्ये सतत एकच विचार. संध्याकाळी सरपंच भेटले. काय चाललंय? त्यांनी विचारलं. सरपंच, त्या वाड्यात काहीतरी आहे, मला खात्री आहे. सरपंच थोडा वेळ गप्प राहिले. साहेब, नाद करू नका. तो खेळ साधा नाही. अहो, पण किती दिवस गप्प बसायचं? दर 6 महिन्यांनी 2 गरीब जीव, आदित्य म्हणाला. सरपंचांनी नजर चुकवली. आमच्यात दम नाही. तुम्ही बाहेरच्या आहात, शिकलेले आहात, पण जे काय कराल ते जरा सांभाळून करा. त्या रात्री चंद्र नव्हता. गाव अंधारात बुडालं होतं. आदित्य शांतपणे घराबाहेर पडला. वाऱ्याचा आवाज कानामध्ये घुमत होता. पाय आपोआप वाड्याकडे वळले. दरवाजा नेहमीसारखाच अर्धवट उघडा होता. आत पूर्ण शांतता होती. कोणी आहे का? त्याने हळू आवाजात हाक मारली. उत्तर नाही आलं. तो सावकाश आत गेला. पायाखाली लाकडी फरशी किरकिरली. अंगणातून पुढे जाताना त्याचं हृदय धडधडत होतं. तो थेट त्या कोपऱ्याकडे गेला जिथं तळघराचा जिना होता. दरवाजा यावेळी पूर्ण बंद होता. क्षणभर तो थांबला. परत जावं का असं त्याच्या मनात आलं. पण नाही. त्याने दरवाजा हळूच पुढे ढकलला. तो उघडाच होता. किर्र आवाज करत दरवाजा उघडला.
खाली उतरायला दगडी पायऱ्या होत्या. थंड हवा वर येत होती आणि ओलसर वास. जणू जमिनीखाली काहीतरी कुजत होते. तो एक एक पायरी उतरू लागला. खाली पोचल्यावर त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या अंगावर काटा आला. भिंतींवर काळ्या रंगाने काढलेली विचित्र चिन्ह होती. गोल वर्तुळे, मध्ये काहीतरी जळालेलं. एका कोपऱ्यात मातीचा ढीग. तो जवळ गेला. मातीमध्ये काहीतरी पांढरं दिसत होतं. तो खाली वाकला आणि त्याचा श्वास अडकला. ते हाड होतं, मानवी. त्याच्या बाजूला अजून काही तुकडे, कवटीचा अर्धवट भाग. देवा, त्याच्या तोंडून निघालं. तेवढ्यात त्याचं लक्ष भिंतीकडे गेलं. भिंतीवर नावं कोरलेली होती, एकाखाली एक. काही जुनी, फिकी, काही ताजी, आणि सगळ्यात खाली कालच्याच दोघांची नावं, हनुमंत आणि तानाजी. आदित्यच्या हातापायातलं बळ गेलं. हे सगळे म्हणजे बळी. अचानक त्याला मागून हलकासा आवाज ऐकू आला, जमिनीवर काहीतरी ओढल्यासारखा. तो हळूच वळला. अंधारात कोपऱ्यात काहीतरी हलत होतं. पहिल्यांदा वाटलं की सावली आहे, पण ती सावली जरा जास्तच लांबट होती आणि जणू जमिनीवर सरकत होती. त्याच्या छातीत धडधड वाढली. कोण आहे? तो ओरडला. क्षणात पूर्ण तळघरात थंड हसू घुमलं. कुतूहल चांगली गोष्ट आहे, आवाज वरून आला. आदित्यने वर पाहिलं. जिन्याच्या टोकावर भुजंग उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता हसू नव्हतं. डोळे लालसर चमकत होते. पण कुतूहलानेच माणूस संपतो. क्युरिओसिटी किल्स द कॅट. हे सगळं तू केलंयस? आदित्य थरथरत म्हणाला. भुजंग हळूहळू खाली उतरू लागला. जगायचं असेल तर किंमत द्यावी लागते. किंमत म्हणजे दर 6 महिन्यांनी 2 जीव? आदित्यने विचारलं. भुजंगने नकारार्थी मान हलवली. एक माणूस मला 6 महिन्यांसाठी पुरेसा आहे. आदित्य भांबावला. एक पुरेसा आहे? मग 2 का गायब होतात? क्षणभर शांतता पसरली आणि मग अचानक तळघर हादरलं. भुजंग गडगडाटी हसू लागला. हा प्रश्न कुणीच विचारला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. तू पहिलाच. तो हसत हसत तळघराच्या एका कोपऱ्याकडे वळला आणि म्हणाला, कारण मी एकटा नाहीये. आदित्यने त्या दिशेने पाहिलं. अंधारात काहीतरी हललं. मातीचा ढीग बाजूला सरकला आणि तिथून सावकाश बाहेर आली. ती अर्धशरीर स्त्रीचं, पांढरं, थंड, डोळ्यात पिवळा तेज. लांब केस जमिनीवरून सरकत होते, पण कमरेखालून सर्पाचं वेटोळं असलेलं शरीर. काळसर, हिरवट खवले, जाड शेपटी जमिनीवर आपटत होती. आदित्यचा श्वास अडकला. ही कोण आहे आणि काय आहे? त्याच्या तोंडून फुटलं. भुजंगाचा आवाज आता गर्विष्ठ झाला होता. अर्धनागिन, माझी अर्धी शक्ती. ती हळूहळू पुढे सरकत आली. तिच्या डोळ्यांमध्ये भुकेची चमक होती. तिला एक जीव लागतो, भुजंग म्हणाला, आणि मला एक. आदित्य मागे सरकत भिंतीला टेकला. तुम्ही दोघं? आदित्यला पुढे काही बोलवेना. भुजंग पुन्हा गडगडाटी हसला. कधी काळी मी माणूस होतो. काळ्या विद्या केल्या, शक्ती मागितली, पण शक्ती कधीच एकटी येत नाही, तिची जोडी असते. अर्धनागिनीने हलकासा फुसफुसण्यासारखा आवाज काढला. तिची जीभ क्षणभर बाहेर आली. ती हवेत काहीतरी वास घेत असल्यासारखी होती. गावातल्या एकालाही हात लावत नाही, भुजंग पुढे म्हणाला. कारण इथली माती मला ओळखते, पण बाहेरचा तो परका असतो. त्याची ऊर्जा वेगळी असते. अर्धनागिन आता अगदी काही पावलांवर आली होती. तिचे डोळे थेट आदित्यकडे रोखलेले होते. तू हुशार आहेस, भुजंग म्हणाला, म्हणून तुला निवडलं. आमच्यासाठी लोकान, नाहीतर तू.
तळघरात गार वारा फिरला. दिवा फडफडला. अर्धनागिनीने एकदम फुतकार काढला. त्या आवाजात भूक होती, अधीरता होती. आदित्याला जाणवलं, ही फक्त गोष्ट नाहीये, ही एखादी प्राचीन शक्ती आहे, कदाचित शाप. नाही, तो अचानक ओरडला. क्षणाचाही विलंब न करता तो जिन्याकडे झेपावला. अर्धनागिनीचा शेपटीचा फटका त्याच्या पायाजवळ आपटला आणि दगड तडकला. भुजंगाचा आवाज घुमला. पळ पळ, पण तू परत येशील स्वतःहून. आदित्य धावत वर आला. दरवाजा ढकलून बाहेर पडला. वाड्याच्या खिडकीत भुजंग उभा होता आणि त्याच्या मागे तिचं अर्ध शरीर अंधारात विरघळत होतं. त्या रात्री सरपंचांच्या घरी पोचल्यावर आदित्य थरथरत म्हणाला, सरपंच, तो एकटा नाहीये, त्याच्यासोबत अजून काहीतरी आहे. सरपंचांच्या चेहऱ्यावर भीती दाटली. म्हणजे ती गोष्ट खरी आहे तर? कोणती गोष्ट? सरपंच पुढे हळू आवाजात म्हणाले, गावात जुन्या लोकांना माहिती आहे, वाड्याखाली नागदेवतेचा शाप आहे, पण कोणी खात्रीने सांगत नाही. आदित्यचा मेंदू सुन्न झाला. उद्या आपण त्या म्हाताऱ्याकडे जाऊया, तोच सांगेल हे नेमकं काय आहे आणि कसं संपवायचं ते, सरपंच म्हणाले. दूरवर वाड्याकडून पुन्हा हलका फुतकार ऐकू आला आणि आदित्यला जाणवलं, हा लढा आता फक्त एका माणसाविरुद्ध नाही, तो एका प्राचीन भुकेल्या शक्तीविरुद्ध आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भोरवाडीवर धुक्याची जाड चादर पसरली होती. डोंगर दिसत नव्हते, शेतं दिसत नव्हती. फक्त ओलसर पांढरट शांतता गावाभोवती विसावली होती. सूर्य उगवला होता, पण त्याची ऊब अजून जमिनीपर्यंत पोहोचली नव्हती. हवेमध्ये एक विचित्र गारवा पसरला होता. जणू रात्री घडलेली गोष्ट अजून मातीने विसरलेली नव्हती. आदित्य आणि सरपंच गावाच्या टोकाकडे चालले होते. विहिरीच्या पलीकडे काटेरी झुडपांआड एक मोडकळीस आलेली झोपडी दिसत होती. तिथेच तो वृद्ध राहत होता. गावात ज्याला लोक वेडा म्हणत, पण ज्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं ज्ञान दिसायचं. तोच आहे का तो म्हातारा? आदित्यने हलक्या आवाजात विचारलं. हो, सरपंच म्हणाले. सगळ्यांना वेडा वाटतो तो, पण गावातलं जुनं पुराणं सगळं त्याला ठाव आहे. जे आम्ही विसरलं ते याने जपलंय. झोपडीसमोर एक क्रूश काठी टेकलेला वृद्ध बसला होता. पांढरी दाढी छातीपर्यंत उतरलेली, डोळे खोल गेलेले, पण त्यांची धार अजूनही तिखट होती. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि ओठांवर एक जाणकार स्मित उमटलं. आला का शेवटी वाड्यातला पाहुणा, तो स्वतःशीच पुटपुटला. आदित्य दचकला. तुम्हाला कसं कळलं? वृद्ध हळू हसला. तो तुला सोडणार नाही म्हणून आलास. ज्याने तळघरात पाय ठेवलाय त्याच्यावर त्याची सावली बसते. सरपंच त्याच्या बाजूला बसले. काका, काल यानं जे पाहिलं ते खरं आहे, अर्धनागिन. त्या म्हाताऱ्याचा चेहरा गंभीर झाला. त्याच्या नजरेतली चमक एकदम स्थिर झाली. मग वेळ लय कमी आहे, तो शांतपणे म्हणाला. आदित्य पुढे झुकला. ती काय आहे आणि भुजंग काय आहे? वृद्ध काही क्षण गप्प बसला. त्याने दूरवर पसरलेल्या धुक्याकडे पाहिलं. जणू त्या धुक्यातच भूतकाळ जिवंत झाला होता. पूर्वी तो माणूसच होता. नाव भाऊसाहेब, जमीनदार, पैशात लोळणारा. पण मन शांत नव्हतं. मृत्यूची भीती त्याला खात होती. अमर व्हायचं होतं त्याला, जगायचं होतं कायम. म्हणून जंगलातल्या एका तांत्रिकाकडे गेला. शक्ती मागितली. तांत्रिकाने दिली त्याला शक्ती. पण एक अट होती. अट? कसली अट? आदित्यने विचारलं. जीव वाटून घ्यायचा. जीव वाटून घ्यायचा? म्हणजे? अरे म्हणजे त्याचा अर्धा जीव एका नागिनीत बांधला गेला. विधी काळ्या रात्री झाला. रक्त सांडलं, मंत्र म्हणले गेले आणि त्या रात्रीपासून तो पूर्ण माणूस राहिला नाही. सरपंचांनी घोटभर पाणी घेतलं. म्हणजे ती? हो, वृद्ध म्हणाला. अर्धनागिन. तिच्यात त्याचा जीव आहे. आदित्य थबकला. म्हणजे ती मेली तर? होय, भुजंगही मरेल. क्षणभर हवा जड झाली. वृद्ध पुढे झुकला. विचार करा, ती वाड्याच्या बाहेर का येत नाही?
हे ऐकून दोघेही शांत बसले. कारण तिची शक्ती त्या वाड्याच्या सीमेत बांधलेली आहे. तिथेच तिचं अस्तित्व पूर्ण आहे. बाहेर आली की तिची ताकद कमी होते, तिचं वर्चस्व संपतं, तिचं सर्पत्व टिकतं. पण तिची अलौकिक शक्ती क्षीण होते आणि भुजंग ते होऊ देणार नाही. आदित्यच्या डोक्यात विचारांची वावटळ उठली. म्हणजे उपाय आहे? वृद्ध कडवट हसला. उपाय आहे पण सोप्पा नाही. तिला मारणं सोपं नाही. साध्या शस्त्रानं तिच्या खवल्यांवर ओरखडाही पडणार नाही. आणि ती जखमी झाली तर भुजंग वेडा होईल, दुप्पट शक्तीनं हल्ला करेल. सरपंच चिंतेत पडले. मग करायचं तरी काय? वृद्ध काही क्षण विचारात गेला. मग त्याने झोपडीच्या आतल्या अंधाराकडे पाहिलं आणि म्हणाला, तिला त्या वाड्यातून बाहेर काढायचं. बाहेर काढायचं? आदित्यने विचारलं. होय. तिची सीमा तोडली की ती कमजोर होईल, पण ते सहज होणार नाही. तिच्या प्रवृत्तीला चिथावणी द्यावी लागेल. कशी? वृद्धाने डोळे मिटले आणि आठवणीतून एक तपशील बाहेर काढला. त्या वाड्याच्या अंगणात एक मोठी धातूची घंटा आहे. जुन्या काळी नागदेवतेच्या पूजेसाठी वापरायचे. ती फक्त सजावटीसाठीची ठेवलेली नाहीये. तिचा आवाज कंपन निर्माण करतो. नागजातीला तो आवाज अस्वस्थ करतो. विशेषतः जर तो आवाज सीमारेषेबाहेरून आला असेल तर. आदित्यच्या चेहऱ्यावर विचारांची छटा उमटली. म्हणजे ती घंटा सीमारेषेबाहेर नेऊन वाजवली तर? होय. तर तिच्या स्वभावावरचा ताबा सुटेल. ती बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. आवाज तिला खेचेल आणि जर ती सीमारेषा ओलांडली तर तिची शक्ती अर्धी होईल. सरपंचांनी हळू आवाजात विचारलं. आणि त्या क्षणी? वृद्ध उठला. झोपडीच्या आत गेला. काही वेळाने तो एक जुना ताईत घेऊन बाहेर आला. तो साधा दिसत नव्हता. त्यावर सूक्ष्म अक्षरांमध्ये मंत्र कोरलेले होते. हा ताईत काही क्षणांसाठी तिची हालचाल थांबवू शकतोय, पण वेळ फार कमी आहे. त्या क्षणी तिच्या कपाळावरचं चिन्ह नष्ट करावं लागेल. आदित्यने तो ताईत हातामध्ये घेतला. तो थंड होता, जणू बर्फाचा तुकडाच. वृद्ध त्याच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला, लक्षात ठेव, भुजंगचा जीव तिच्यामध्ये आहे, पण तिचा जीवही त्याच्यातच आहे. ते दोघं एकमेकांशी बांधलेले आहेत. एक जखमी झाला तर दुसरा तडफडतो. म्हणूनच त्यांच्यात फूट पाडायची. सरपंच कुजबुजले. हे सगळं फार धोकादायक दिसतंय. वृद्धाचा आवाज कठोर झाला. धोकाच नसेल तर शाप तुटणार कसा? 6 महिन्यांनी 2 जीव जातात. पुढच्या वेळी कदाचित 4 जातील आणि मग संपूर्ण गाव. त्या शब्दांनी अंगावर काटा आला. दूरवर वाड्याकडून कावळ्यांचा कर्कश आवाज उठला. धुकं हळूहळू विरळ होत होतं. सूर्य वर येत होता, पण त्या प्रकाशातही वाड्याची सावली स्पष्ट दिसत नव्हती. आदित्यने ताईत घट्ट पकडला. आता भीती होती, पण त्याहून मोठं होतं ठरवलेलं ध्येय. भुजंग आणि अर्धनागीन अमर नव्हते. त्यांचा शेवट शक्य होता. फक्त त्या सीमेला आवाज द्यावा लागणार होता. दुसरा दिवस वेगळाच होता. आदित्यला माहीत होतं की सरळ हल्ला करून भुजंगला हरवता येणार नाही. त्याला आतून कमकुवत करणं भाग होतं. आणि त्यासाठी एकच मार्ग होता, त्याचा विश्वास जिंकणं. सकाळी आदित्य मुद्दाम वाड्याकडे गेला. चेहऱ्यावर घाबरट भाव नव्हते, उलट विचारपूर्वक शांतता होती. भुजंग अंगणात उभा होता. त्याने आदित्यकडे पाहिलं आणि म्हणाला, परत आलास? आदित्य थोडं हसला. रात्रभर झोप लागली नाही. विचार करत होतो. कशाचा? भुजंगचा आवाज नेहमीसारखा थंड. तू चुकीचा नाहीयेस. भुजंगाच्या डोळ्यात हलकी चमक आली. म्हणजे? जगण्यासाठी किंमत द्यावी लागते. शहरात रोज लोक एकमेकांना संपवतात. तिथं कोणी देवधर्म नैतिकता बघत नाही. इथे तू किमान स्पष्ट आहेस. क्षणभर शांतता पसरली. भुजंग त्याच्याकडे रोखून पाहत राहिला, जणू तो त्याच्या डोळ्यामधून मन वाचत होता. तू बदललायस, भुजंग पुटपुटला. नाही, फक्त वास्तव स्वीकारलंय मी, आदित्य म्हणाला. भुजंग हळू चालत त्याच्या भोवती फिरू लागला. मग मदत करशील? हो,
शहरात काम शोधणारे खूप गरीब लोक आहेत. 2 माणसं आणणं मला काही अवघड नाही. कदाचित 4ही आणू शकेन मी. भुजंग थांबला. काय? 4 माणसं? हो. जर किंमत वाढवलीस तर. आदित्य मुद्दाम लोभाचा सूर आणत म्हणाला. भुजंगाच्या ओठांवर थंड स्मित उमटलं. तो म्हणाला, तुझ्यात क्षमता आहे. त्या दिवशी भुजंगाने पहिल्यांदाच त्याला वाड्यात मोकळेपणाने फिरू दिलं. तळघरापर्यंतही. अर्धनागीन दुरून त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत अजूनही संशय होता. पण भुजंग शांत होता. दुपारी दोघे अंगणात बसले होते. तुला माहीत आहे, भुजंग म्हणाला, लोक मला राक्षस समजतात, पण मी फक्त जगतोय. जगणं आणि अमरत्व यामध्ये फरक आहे, आदित्य शांतपणे म्हणाला. भुजंग थोडा हसला. तू तत्वज्ञान शिकवलंस तर चालणार नाही. तू फक्त व्यवहार कर. आदित्य पुढे झुकला. मला खात्री हवी. मी तुझ्यासाठी धोका पत्करतोय. मला माहीत असावं की तू मला वाचवशील. भुजंगाने पहिल्यांदाच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जो माझ्यासोबत असतो तो सुरक्षित असतो. हा तो क्षण होता. आदित्यने मनात नोंद घेतली. तो मला आता भागीदार समजू लागलाय. संध्याकाळी तो मुद्दाम म्हणाला, ती अर्धनागीन, ती नेहमी तळघरातच का राहते? हे ऐकून भुजंगाचा चेहरा थोडा कडक झाला. सीमा आहे. म्हणजे? प्रत्येक शक्तीला बंधन असतं, एक सीमा असते. आदित्यने जास्त लांबवलं नाही. त्याने फक्त मान हलवली. त्याने दिवसभर भुजंगाच्या लालसेला कुरवाळलं. त्याला समजून घेतल्याचा आभास दिला आणि स्वतःला त्याच्या गोटामध्ये दाखवलं. रात्री वाड्यातून बाहेर पडताना भुजंग म्हणाला, उद्या पुन्हा ये, आपण पुढचं ठरवूया. त्या वाक्यात विश्वास होता आणि तोच विश्वास दुसऱ्या दिवशीच्या संग्रामाचं शस्त्र ठरणार होता. त्या रात्री भोरवाडीवर चंद्र नव्हता. आकाश काळं होतं आणि वारा वेड्यासारखा सुटला होता. झाडांची पानं एकमेकांवर आपटत होती. जणू काहीतरी अरिष्ट होणार आहे याची पूर्वसूचना देत होती. गावातली सगळी दारे बंद होती, पण काही डोळे खिडकीच्या फटींमधून वाड्याकडे पाहत होते, कारण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. आदित्य शांतपणे वाड्याकडे चालत होता. हातामध्ये ताईत होता, मनात भीती आणि निर्धार दोन्ही. त्याने भुजंगाचा विश्वास अधिक घट्ट केला होता. शहरातून 2 माणसं आणीन, असं आश्वासन दिलं होतं. भुजंगाच्या चेहऱ्यावर तेव्हा एक थंड समाधान दिसलं होतं. पण आजचा खेळ वेगळा होता. वाड्याच्या अंगणात ती मोठी धातूची घंटा शांत होती. तिच्यावर शेवाळ चढलेलं, दोरी अर्धवट सडलेली, तुटलेली, पण तिच्यात अजूनही वजन आणि धातूचा जिवंत आवाज दडलेला होता. आदित्यने आजूबाजूला नजर फिरवली. वाड्याच्या तुटक्या खिडक्यांमधून मंद प्रकाश दिसत होता. तळघरात कुठेतरी हालचाल होती, जणू काहीतरी जागं होतं. तो सावकाश पुढे गेला. घंटा उचलताना त्याच्या हाताला जोर आला. ती जड होती. प्रत्येक पावलागणिक त्याचं हृदय धडधडत होतं. सीमारेषा कुठे संपते हे त्याने आधीच मोजून ठेवलेलं होतं. अंगणाच्या कडेला एक जुनं दगडी पटांगण होतं. त्याच्या पलीकडे मातीचा रंग किंचित वेगळा दिसत होता. वृद्धाने सांगितलेली तीच ती सीमा. आदित्यने खोल श्वास घेतला आणि घंटा त्या सीमारेषेबाहेर आणून ठेवली. क्षणभर सगळं शांत होतं. मग त्याने प्रहार केला. पहिला. आवाज इतका जोरात घुमला की जणू डोंगराच्या आतल्या पोकळीत आदळून तो परत आला. आणि मग दुसरा प्रहार. त्यानंतर तिसरा प्रहार. त्या आवाजात एक विचित्र कंपन होते. जमीन हलल्यासारखी वाटली. वाड्याच्या तळघरातून एक भयानक फुत्कार घुमला. तो साधा आवाज नव्हता. तो वेदनेचा, संतापाचा आणि भुकेचा मिश्र स्वर होता. वाड्याचं मोठं दार आपटलं. भुजंग अंगणामध्ये प्रकट झाला. त्याच्या डोळ्यांमध्ये संताप पेटला होता. थांब, तो गरजला. काय करतोयस तू? पण आवाज थांबत नव्हता. आदित्य पुन्हा घंटा वाजवत राहिला. तळघराचं दार जोरात उघडलं आणि अर्धनागीन विजेच्या वेगानं बाहेर आली.
तिचं अर्धमानवी शरीर ताठ झालेलं, केस हवेत उडत होते आणि कमरेखालचा सर्पदेह जमिनीवर आपटत पुढे सरकत होता. तिचे डोळे आवाजाच्या दिशेने वेडे झाले होते. ती सीमारेषेपर्यंत आली आणि क्षणभर थबकली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती, पण घंटानाद तिच्या प्रवृत्तीवर हावी होत होता. आत जा, मी सांगतोय आत जा, भुजंग गरजला. पण अर्धनागिनीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आज्ञा नव्हती, अस्वस्थता आणि संताप होता. आदित्यने घंटा आणखीन जोरात वाजवली. अर्धनागिन सीमारेषा ओलांडून बाहेर आली. क्षणात तिच्या खवल्यांचं तेज कमी झालं. तिचं शरीर जड झालं. ती तडफडू लागली. भुजंग किंचाळला, हे तू काय केलंस? तो आदित्यवर झेपावला, पण आदित्य सज्ज होता. त्याने ताईत बाहेर काढून अर्धनागिनीकडे रोखला. ताईताच्या धातूवर प्रकाश पडताच तो हलकासा चमकला. क्षणभर अर्धनागिन स्तब्ध झाली. त्या क्षणात आदित्य पुढे झेपावला आणि तिच्या कपाळावरचं काळसर चिन्ह ताईताने स्पर्शलं. एक कर्कश आवाज झाला, जणू गरम लोखंडावर पाणी टाकलं गेलं. अर्धनागिन वेदनेने फुतकारली. तिच्या कपाळातून काळा धूर निघू लागला. त्याचवेळी भुजंग मागे वाकला. त्याच्या मानेवरच्या शिरा फुगल्या. तो दोन्ही हातांनी डोकं धरून तडफडू लागला. नको नको, तो ओरडला. तो माझा जीव आहे. पण आदित्य थांबला नाही. त्याने ताईत अजून घट्ट दाबला. चिन्ह तडकू लागलं होतं. अर्धनागिनीने संतापाने शेपटी झटकली. आदित्य काही पावलं मागे फेकला गेला. त्याच्या छातीवर जोराचा आघात झाला. श्वास अडखळला, पण तो परत उठला. भुजंग आता पूर्ण बदलला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये मानवी भाव नव्हते. चेहरा विकृत झाला होता. त्याचा आवाज आता गडगडाटासारखा झाला होता. तुला वाटलं की मी इतक्या सहज संपेन? तो जमिनीवरून माती उचलून आदित्यवर फेकू लागला. त्या मातीत जणू काही जिवंत ऊर्जा होती. ती आदित्यच्या त्वचेवर पडताच जळजळ झाली. अर्धनागिन पुन्हा तडफडत उठली. तिची शक्ती कमी झाली होती, पण ती अजून जिवंत होती. आदित्यला कळलं, हा अंतिम क्षण आहे. तो पुन्हा तिच्याजवळ धावला. यावेळी भुजंग त्याला अडवण्यासाठी पुढे आला. दोघे समोरासमोर उभे होते. भुजंगाचा हात त्याच्या गळ्याजवळ आला. थंड, सर्पासारखा घट्ट पकड असलेला. तो म्हणाला, तू फक्त माणूस आहेस आणि मी मृत्यूवर विजय मिळवलेला. आदित्यचा श्वास अडकत होता, पण त्याच्या हातात ताईत अजून होता. मृत्यूवर नाही, आदित्य कष्टाने म्हणाला. भीतीवर विजय मिळवलेला माणूस. त्याने ताईत थेट भुजंगाच्या छातीवर दाबला. क्षणात भुजंग किंचाळला. त्याच्या शरीरातून धुरासारखी काळी ऊर्जा बाहेर पडू लागली. अर्धनागिनीच्या कपाळावरचं चिन्ह पूर्णपणे तुटलं होतं. ती शेवटचा फुतकार काढत जमिनीवर कोसळली. भुजंग मागे सरकला. त्याचं शरीर वाकडं तिकडं होऊ लागलं. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती दिसली. मी अमर, तो पुटपुटत होता, पण शब्द पूर्ण होण्याआधीच त्याचं शरीर राखेसारखं कोसळलं. वाड्याच्या भिंतींना तडे गेले. जमीन हादरली. तळघरातून धुराचा प्रचंड लोट बाहेर आला. आदित्य थरथरत उभा होता. काही क्षणातच संपूर्ण वाडा कोसळू लागला. धुळीचा ढग उठला. सगळं शांत झालं तेव्हा फक्त ढिगारा उरला होता. भुजंग कुठेही नव्हता. अर्धनागिन कुठेही नव्हती. आणि 6 महिन्यांनी येणारी सावली कायमची संपली होती. वाडा कोसळून 3 दिवस झाले होते, पण भोरवाडी अजूनही त्या रात्रीच्या हादऱ्यातून पूर्णपणे सावरलेली नव्हती. डोंगरांवर पुन्हा सकाळचा प्रकाश उतरत होता, पण गावाच्या टोकाला उभा असलेला काळा आकार आता दिसत नव्हता. तिथे फक्त दगडांचा, मोडक्या लाकडांचा आणि राखेचा ढिगारा उरला होता. पहाटेच्या धुक्यातून लोक सावध पावलांनी त्या जागेकडे जात होते. ज्यांनी आयुष्यभर वाड्याकडे सरळ पाहिलेही नव्हते, ते आता त्या ढिगाऱ्याभोवती उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. अजूनही धक्का होता, पण त्या धक्क्याच्या पलीकडे एक हलकासा दिलासा उमटत होता. सरपंच शांतपणे म्हणाले, संपलं, खरंच संपलं सगळं. तो वृद्ध काठी टेकत पुढे आला. त्यांनी ढिगाऱ्याकडे पाहिलं आणि मातीचा एक चिमूट हातात घेतला. ही जमीन शापित नव्हती, तो म्हातारा म्हणाला.
शाप लालसेचा होता. तो तुटला. आदित्य थोडं दूर उभा होता. त्याच्या हातावर अजूनही जखमेच्या लाल खुणा होत्या. त्या रात्रीच्या संघर्षाची आठवण त्याच्या स्नायूंमध्ये साठून राहिली होती. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही भुजंगाचा विकृत चेहरा आणि अर्धनागिनीचं तडफडणारं रूप फिरत होतं. पण त्या आठवणींमध्ये आता भीती नव्हती, फक्त एक जाणीव होती. त्या दिवशी संध्याकाळी गावात पहिल्यांदाच उशिरापर्यंत दिवे लागले होते. चौकात लोक बसले होते, गप्पा मारल्या. लहान मुलं शेताच्या वाटेवर धावत होती, कुत्री भुंकत होती. पण त्या भुंकण्यात अस्वस्थता नव्हती. जणू गावाने अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला होता. वृद्धांनी एक प्रस्ताव मांडला. या जागी मंदिर बांधूया. भीतीच्या जागी श्रद्धा उभी करूया. जे काही घडलं ते विसरण्यासाठी नाही, आठवण्यासाठी. जेणेकरून पुन्हा कोणीही त्या वाटेवर जाणार नाही. गावाने एकमताने होकार दिला. काही आठवड्यात वाड्याच्या ढिगाऱ्याजागी एक छोटंसं नागदेवतेचं मंदिर उभं राहिलं. दगड पुन्हा रचले गेले, पण यावेळी त्यात सावली नव्हती. घंटा नव्याने बसवली गेली. तीच जुनी धातूची घंटा, पण आता तिचा आवाज भयाचा नव्हे तर मुक्तीचा प्रतीक झाला होता. आदित्य गाव सोडायला निघाला त्या दिवशी सकाळ शांत होती. सरपंच त्याला निरोप द्यायला आले. तुमच्यामुळे गाव वाचलं, सरपंच म्हणाले. आदित्य हलकंसं हसला. अहो, गाव स्वतःच वाचलंय, मी फक्त आवाज दिला. तो वृद्ध त्याच्याकडे पाहत म्हणाला, लक्षात ठेव, मृत्यूवर विजय मिळवणं शक्य नाही, पण भीतीवर मिळवणं शक्य आहे. आणि भीतीवर विजय मिळवणारा माणूसच खरा जिवंत असतो. जीप गावातून बाहेर पडली. डोंगर मागे सरकू लागले. भोरवाडी लहान होत गेली. पण त्या गावाने त्याच्या मनात कायमचं स्थान घेतलं होतं. त्या रात्रीपासून दर 6 महिन्यांनी कोणतीही सावली आली नाही. कोणताही अनोळखी गायब झाला नाही. गावात सूर्यास्तानंतरही दिवे लागायला लागले. लोकांनी पुन्हा उशिरापर्यंत गाणी म्हणायला सुरुवात केली. भीतीच्या जागी आठवणी राहिल्या आणि त्या आठवणीतून सावधपणा. भुजंग आणि अर्धनागिन दोघंही नष्ट झाले होते. त्यांच्या अमरत्वाची किंमत त्यांच्या अंताने चुकवली गेली होती. शापाची साखळी तुटली होती. पण भोरवाडीला एक धडा कायमचा मिळाला होता. अमरत्वाची लालसा माणसाला राक्षस बनवते. भीतीवर मात करण्यासाठी धैर्य लागतं, आणि धैर्य नेहमी एकट्याने जन्मत नाही, ते गावाच्या एकजुटीतून उभं राहतं. वाड्याच्या राखीतून उगवलेली ती पहाट भोरवाडीच्या इतिहासात कायमची कोरली गेली. आता त्या जागेवर फक्त घंटानाद ऐकू येतो, पण तो भयाचा नाही तर मुक्तीचा आहे.